राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप पूर्ण झाले. आता चर्चा सुरू झाली ती पालकमंत्रीपदाची. बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले. यामध्ये 4 ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, 2 आमदार हे भाजपचे आहेत. पण बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. अतुल सावे यांचा अपवाद सोडला तर गेली 2 दशकं बीडच्या पालकमंत्रीपदी मुंडे कुटुंबाचं वर्चस्व राहिले. आधी गोपीनाथ मुंडे, मग पंकजा, नंतर धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री राहिले. विधानसभेतून निवडून आलेल्या 6 पैकी फक्त धनंजय मुंडेच यांना मंत्रिपद देण्यात आले, तर विधान परिषदेवरच्या पंकजा मुंडे सुद्धा मंत्री झाल्या. धनंजय मुंडेंना भुजबळ यांच्याकडे मागच्या सरकारमधील असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलं. पंकजा यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं सोपवण्यात आलं. देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे पालकमंत्री होण्याची शक्यता फारच कमी आहे. मुळात मंत्रिपद न मिळाल्याने प्रकाश सावंत नाराज आहेत, तर भाजपचे सुरेश धस, नमिता मुंदडा आणि पवार गटाचे आमदार क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अशात म्हणजे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद आता पंकजा मुंडे यांच्याकडे जाणार हे स्पष्ट आहे.